शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज मी केळवाडी तालुका संगमनेर या परिसरामध्ये असून ज्यांना डाळिंबाच्या पांढऱ्या मुळीपासून झाडाच्या शेवटच्या पानापर्यंत अतिशय सूक्ष्म माहिती असून ते इतरांना सुद्धा देण्याचं काम करतात असे डाळिंब तज्ञ सन्माननीय बबन शेठ कुराडे यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे. तर शेतकरी बंधूंनो, डाळिंबामध्ये जर आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन घ्यायचं असेल तर तेवढ्या ताकदीचा परिपूर्ण खताचा बेसल डोस लावणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतंय. तर आज बबन शेठ कुराडे यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत की त्यांनी कोणत्या प्रकारचा डोस आणि कशा पद्धतीने लावलेला आहे, कधी दिलेला आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. तर शेतकरी बंधूंना माहिती द्या की तुम्ही बेसल डोस मध्ये कोणती कोणती खतं टाकली आणि डोस कधी दिलाय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी माहिती देताना आपल्याला एक सांगता येईल की खरं तर हा बेसल डोस देण्याच्या अगोदर विश्रांती काळात जी आपण कामं करतो खऱ्या अर्थानं ती डाळिंब बागामध्ये अतिशय महत्वाची आणि विश्रांतीच्या काळामध्ये जी आपण बागेची जी काळजी घेतो तीच खऱ्या अर्थानं आपल्या खरं यशाचं गमत असतं. माल संपल्यानंतर खरं डाळिंबाच्या बागेला आपण बेसल डोस केला पाहिजे किंवा त्याला NPK मायक्रोन्यूट्रियन्स ही खतं दिली पाहिजे. कारण फळं गेल्यानंतर बागेमध्ये ती बागे खऱ्या अर्थानं अशक्त होते आणि ती मालकाडी तयार करण्यासाठी त्या खतांचा वापर निश्चितपणे होतो. खरं तर छाटणीच्या आधी ह्या बागेला मी तुमचं संवर्धन असेल पेन 1840 आणि SOP आणि सल्फर त्याचबरोबर असणारे मायक्रोन्यूट्रियंट सल्फर ऑल्फट अशा प्रकारचा हा परिपूर्ण डोस या ठिकाणी दिलेला आहे. आणि साधारणतः ही आता एक 8-10 दिवसानंतर या बागेला मी आता हे पहिलं पाणी दिलेलं आहे आणि 1-7 बाग आता या ठिकाणी आपल्याला दिसेल त्या बागेची 1-7 फुटून आली. तर आज एप्रिल पासून कितवा दिवस आहे हा बागेचा? साधारणतः आता माझ्या मते इथे 10वा दिवस आहे. अतिशय चांगली चौकट निघालेली आहे. तर डाळिंबाला जर चांगल्या क्वालिटीचा माल घ्यायचा असेल तर खताचा डोस तितका महत्वाचा आहे, तेवढं छाटणी सुद्धा महत्वाची आहे. तर छाटणीबद्दल तुम्ही काय सांगता? छाटणी बद्दल साधारणतः माझ्या मते का काडी जी आहे ती साधारणतः आपल्याला झाडातून आतला जो झाडाचे जो पोकळी म्हणतो या ठिकाणी ती जर केली तर त्या सूर्यप्रकाशामध्ये ती काडी तापली जाते आणि त्या ठिकाणी निश्चितपणे त्या उन्हापासून आपल्याला माल मिळायला सुद्धा अडचण येत नाही. तर एक समान फूट होय असेल तर पानगळ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅनला विनंती करतो, बाग दाखवा त्यांची. अतिशय सुंदर पानगळ झालेली आहे. एकसारखी सगळ्या झाडांना फुटी निघलीत. चौक्या अतिशय सुंदर पद्धतीने दिसत आहेत. एकसारखी समान अतिशय सुंदर पद्धतीने पानगळ झाली आणि अतिशय चौक्या एकसारख्या सुंदर दिसत आहेत. तर पानगळ किती टक्के झाली पाहिजे त्याबद्दल काय? साधारणतः माझ्या मते फार जर आपण पानं जर बागेत राहिली तर बाकी बऱ्याच लोकांचं असं मत आहे का जास्त पानं राहिली तर बऱ्यापैकी कळी फेकली. पण मी दरवर्षी माझ्या अनुभवातून साधारणतः 10-5% पानं माझ्या बागेत ठेवण्याचं मी जास्तीत जास्त साधारण 95% मी काय करतो ती आपली जुनी पानं आहेत त्या जुन्या पानांवरती रोगराई असतात. बरोबर. ती बाग ती पानं जर त्या बागेत जर ठेवली तर तोच रोग पुन्हा पसरत म्हणजे तुमची आणि जादा पानं असल्यानंतर चौक्यांची संख्या सुद्धा कमी मिळते. साधारणतः एक 15-20% ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त पाणी राहिले नाही पाहिजे. 80-90% बागेची पाणी माझ्या मते तर व्हायलाच पाहिजे आणि चौकीची संख्या आपल्याला मिळून जाते. तर शेतकरी बंधूंनो, सन्माननीय बबन शेठ कुराडे यांनी अतिशय चांगली माहिती दिली आहे. तर साधारण 95% पानगळ झाली तर तुमची अतिशय बाग एक समान फुटते. त्यामुळे मालाची क्वालिटी असेल किंवा चौक्या अतिशय चांगल्या निघतात. तर आज पानगळीपासून 10वा दिवस आहे. तुम्ही बघू शकता आता पहिली फवारणी त्यांची M45 रोगर झालेली आहे. दुसरी फवारणी मार्शल अँट्रोकॉल झालेली आहे. तर आता तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॅनोफिक्स म्हणजे अल्फा नॅप्थेलिक ॲसिटिक ॲसिड जे मार्केटमध्ये प्लॅनोफिक्स नावाने किंवा फ्रुटोसेट नावाने अवेलेबल आहे ते घ्यायचं आहे. त्यासोबत बोरान 1 ग्रॅमनं घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढची फवारणी 42-47 किंवा 052-34 ह्याच्या 1-2 फवारण्या घ्यायच्या आहेत. आणि त्यासोबत तुम्ही जैविक कीटकनाशकमध्ये इकोसाइड असेल, लिमिसाइड असेल, 22-303 असेल किंवा कमी तीव्रता असलेले स्पिंटर असेल, रिजंट असेल, सोलोमन असेल, असे जे मधमाशीला जास्त हानिकारक नाहीत अशी कीटकनाशकं घ्यायची आहेत. आणि खालून ज्यावेळी आपण पहिलं पाणी देतोय त्या पहिल्या पाण्यासोबत आपल्याला पोटॅशियम सोनाइट जे केसोनाइट नावानं अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्याला क्लोरोमॅक्वाइड क्लोराइड म्हणजे लिओसिन किंवा मॅक्युरा 250 मिली द्यायचं आहे. जेणेकरून झाडामध्ये जे जिब्रेलिनची लेवल वाढते किंवा नत्र जे वाढतंय त्याला दाबायचं काम हे पोटॅश चांगल्या प्रकारे करणार आहे. आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम ऑक्साईड दिल्यामुळे पिवळापणा पण येणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जे